अरे तुझ्यासारखी काळी संपत्ती असती, काळा पैसा असता तर आम्ही सुद्धा एका मिनिटात कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये पालत पडला असता. आम्ही इमानदार आहेत, आम्ही प्रामाणिक आहेत, म्हणून कुणाच्या बापाला न घाबरता इथं खोटा रव रुमाल तुझ्या विरोधात नाही. तर आमचा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत अख्ख्या देशात कितव्या नंबरला? तिसऱ्या. काय पाठ आहे हरकाळे ह्याच्या घ्यायला. आता 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 ट्रस्टचं मरुस्तूर अध्यक्ष कोण? डॉक्टर पाटील. मरुस्तूर सदस्य कोण? राणा पाटील. मरुस्तूर सदस्य कोण? अर्चनाताई पाटील. मरुस्तूर सदस्य कोण? मल्लू पाटील. संपलं सगळं घरात. मॉनिटर मास्तरनं केलं नसेल त्याला डायरेक्ट मंत्री केलं. 45 वर्ष या बाप लेकाला ज्या पवार साहेबांनी मंत्रीपद दिलं त्या पवार साहेबाची सत्ता गेल्या गेल्या ही भारतीय जनता पार्टीच्या वॉशिंग मशीन केला का नाही प्रवेश. आणि प्रवेश करताना काय सांगते? मला विकास करायला चाललंय. जी बी कमळाबाईकडे चाललंय ती विकासच करायला चाललंय. कुणी बी जाऊ द्या, सगळी विकासच करायला चाललंय म्हणते ती. खरंच विकास करायला चालली ती गाव. खरं कारण काय? 45 वर्षात मंत्रिपदावर राहून हाणलेला जी काळा पैसा आहे ती ईडी पासून वाचवायलाही चालली भाजपकडे. हे खरं कारण आहे. हे खरं कारण ही आहे. भाजपकडे का चालली ती? भाजप सत्तेत आहे. सत्तेचा मलिदा हाणायची सवय लागलेली आहे. बिगर मलिद्याचं बांधवानो, आमच्यावर घाणेरडे आरोप करणाऱ्या माणसाला मला एवढं सांगायचंय, अरे तुझ्यासारखी काळी संपत्ती असती, काळा पैसा असता तर आम्ही सुद्धा एका मिनिटात कमळाबाईच्या वॉशिंग मशीन मध्ये पालत पडला असता. आम्ही इमानदार आहेत, आम्ही प्रामाणिक आहेत, म्हणून कुणाच्या बापाला न घाबरता इथं खोटा रव रुमाल तुझ्या विरोधात नाही. घाबरत नाही. ही कायम म्हणते बापले विकासावर बोला, एवढंच असतं. विकासाबद्दल विकासाबद्दल बाबांनो, 45 वर्ष तुम्ही मंत्री असलेल्या त्या मंत्रिपदाचा उपयोग नेमका आमच्या जिल्ह्याला काय झाला? तर आमचा जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत अख्ख्या देशात कितव्या नंबरला? तिसऱ्या. काय पाठ आहे हरकाळे ह्याच्या घ्यायला. आता 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 हे नंतर काय गँगाई करणार? दरिद्री जिल्ह्याच्या यादीत जिल्हा तिसऱ्या नंबरला. टाळ्या वाजवमध्ये टाळ्या वाजवल्या. गबरू आणि गंमत आहे का आता? दरिद्री जिल्ह्याच्या यादीत जिल्हा तिसऱ्या नंबरला. त्या 45 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग काय आपल्याला? तर जिल्हा दरिद्री जिल्ह्याच्या यादीत तिसऱ्या नंबरला. आणि बघा आता नीट लक्ष देऊन ऐका. जी माणूस इथं 45 वर्ष मंत्री म्हणून काम केलं ती माणूस मात्र 2009ची खासदारकीची निवडणूक लढवत होता. तेव्हा इस्टेट जाहीर करावी लागते. आणि इस्टेट जाहीर केल्यावर असं लक्षात आलं की जी मंत्री होता ती मात्र श्रीमंत खासदाराच्या यादीत कितव्या नंबरला? वा 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 वा, काय अभ्यास झाला. ही सुद्धा तिसऱ्याच नंबर. पण मग माझा प्रश्न आहे, या 45 वर्षाच्या मंत्रिपदाचा उपयोग जिल्ह्याला झाला का डॉक्टर पाटलाला झाला? असं उत्तर अपेक्षित आहे. आता विकासावर बांधवानो, 45 वर्ष आपल्या जिल्ह्याचं भकास करायचं काम हेनी केलं. आणि मला तुम्हाला असं विचारायचंय की आम्ही 2.5 वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब होते. 1.5 वर्ष कोरोनात गेलं. 1 वर्ष आपल्याला काम करता आलं. त्या 1 वर्षात आपण धाराशिवचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिवला मंजूर केलं, चालू केलं. पुढच्या वर्षी डॉक्टर झालेली लेकरं तिथून बाहेर पडते. तुम्हाला वाटलं मेडिकल कॉलेजचा काय फायदा? मेडिकल कॉलेजचा फायदा हा आहे की जर डॉक्टरनं गरीब माणसाला सांगितलं की तुमच्यावर 3 लाख रुपये ऑपरेशन करायला खर्च येत आहे हृदयाचं, तुमच्या मेंदूचं ऑपरेशन करायला 7 लाख रुपये खर्च येत आहे, मला सांगा गरीब माणूस करू शकते का? ही सगळे ऑपरेशन त्या हॉस्पिटलमध्ये स्पेशालिस्ट डॉक्टर सगळे मिळते. कुठं? वैद्यकीय महाविद्यालयामध्ये. तिथं ह्या माणसाच्या खिशातला एकही पैसा खर्च नव्हता. हे ऑपरेशन मोफत होते. म्हणून ते हॉस्पिटल आम्ही कुठं मंजूर करून घेतलं? धाराशिव जिल्ह्यात, धाराशिव शहरात. ती सुद्धा सरकारच्या मार्फत आणि चालू केलं. आणि ते सुद्धा उद्धव ठाकरे आणि अमित भैया देशमुख यांच्या सहीनं ती चालू केलं. बांधवानो,
असंच एक मेडिकल कॉलेज पद्मसिंह पाटील मंत्री असताना 83-84 ला मंजूर झालं. कुठं झालं? ती कुठं आहे? तुम्हाला वाटेल तुळजापूरच्या बारूच्या शेजारी निघून आहे. तिथं नाही. कुठं आहे? मुंबई. मला सांगा, जर पद्मसिंह पाटलांनी मंत्री असताना विचार केला असता की बाबा रे ती हॉस्पिटल जर हिथं आपण चालू केलं तर हिथले अनेक लोक 83 पासून ज्याचे पैसा नाही म्हणून जीव गेले उपचाराविना, ऑपरेशन विना, तेवढ्या लोकांची जीव वाचले असते का नाही? वाचले असते का नाही? आज ती हॉस्पिटल तरी कुठं नेलं? नेरूळ मुंबईला. आणि गंमत अजून पुढची, हिथून 2-4 गावात उचलती ती, त्या मुंबईला नेती ती, त्यांना काय दवाखाना करते ती, त्यांना उचलून आणून हिथं म्हणते हे नीट केलं का नाही? कसं ना हाणावर तुम्हाला हे आहे का नाही? अरे तुझं जर हिथलं महत्वाचं वाटत होतं तर हिथंच करायचं ना. आम्ही कसं केलं? आणि ती कॉलेज सुद्धा शासनाचं. कॉलेज कुणाच्या मालकीचं आहे? तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट. आता ह्या ट्रस्टचं मरुस्तोर अध्यक्ष कोण? डॉक्टर पाटील. मरुस्तोर सदस्य कोण? राणा पाटील. मरुस्तोर सदस्य कोण? अर्चनाताई पाटील. मरुस्तोर सदस्य कोण? मल्लू पाटील. संपलं सगळं घरात. मग त्याच्यावर ट्रस्टची मालकी म्हणजे कुणाची मालकी? घराची मालकी. आणि गमत काय? एक MBBS ऍडमिशन करायला 1.5 कोटी रुपये डोनेशन आहे. आज या जिल्हा परिषदच्या प्रचार सभेच्या दरम्यान माझं राणा पाटील आणि त्यांच्या सगळ्या कुटुंब की तुम्ही अख्ख्या जिल्ह्यात 83 पासून आजपर्यंत 17 आणि 25 किती वर्ष झाले? 25 आणि 35 आणि 5 40 आणि 2 42. ह्या 42 वर्षात एक तरी शेतकऱ्याचं लेकरू, एक तरी गरीबाचं लेकरू डॉक्टर केलेलं. उद्याचं 7 तारखेचं मतदान होऊस्तोवर मला जाहीर व्यासपीठावर आणून दाखवा. एक फक्त लेकरू, एक आणि मगच मत मागा जिल्हा परिषदचं. एक सुद्धा नाही. एक नाही का? एक ऍडमिशनला 1.5 कोटी रुपये मिळते. अशा 60 ऍडमिशन वर्षाला होत्या. 60 90 कोटी रुपये त्या ठिकाणी. कुठेही कारखान्याला ऊस न घालता सोयाबीनचा भाव पडलाय म्हणून ताण नाही, कांद्याचा भाव पडलाय म्हणून ताण नाही. आयतं 90 कोटी रुपये वर्षाला कुठून येते? ह्या कॉलेजमधून. वर्षाला 90, 5 वर्षाचं 450 कोटी रुपये येते. तेवढे 450 कोटी घ्यायचे आणि अशा निवडणूक लागल्या की आपल्यावर त्या पैशाचा रुबाब दाखवून ह्या निवडणुका जिंकायच्या. आता तुम्ही ठरवायचं ह्यांना, तुम्ही ठरवायचंय की ह्यांना ठेवायचंय का उकडून फेकायचंय. तुम्ही ठरवायचंय, हे तुम्ही ठरवायचं. बांधवानो, ही मेडिकल कॉलेजची अवस्था. दोन्ही बाजू तुमच्या समोर आहेत. एकानं मेडिकल कॉलेज शासनाचं चालू केलं, धाराशिव मध्ये चालू केलं. दुसऱ्यानं स्वतःच्या मालकीचं चालू केलं, मुंबईला चालू केलं. आणि त्याचा फायदा फक्त स्वतःच्या कुटुंबासाठी घेत राहिला. ह्याचा फायदा सर्वसामान्य लोकांसाठी होत राहणार आहे इथून पुढे. हा फरक आहे दोन्ही बाजू. पुढची गोष्ट, सारखं मला म्हणते विकासावर बोला, विकासावर बोला. अहो मला सांगा, रेल्वे विभाग कुणाकडे असतो? त्या राणाला सांगावं. 2014ला मोदी साहेबांनी सोलापूर, तुळजापूर, धाराशिव रेल्वे मार्गाची घोषणा केली. 14 पासून 19 पस्तूर एक ईट तरी रचली गाव त्या रेल्वेची. 19ला ओम राजे निंबाळकर खासदार झाल्यावर माझं संसदेतले तारांकित प्रश्न रेकॉर्डवर आहेत. माझं संसदेतलं भाषण रेकॉर्डवर आहे. माझे पत्रव्यवहार झालेले रेल्वे मंत्र्याबरोबर रेकॉर्डवर आहेत. मी पाठपुरावा करून त्या रेल्वे मार्गाचं काम चालू झालंय. सोलापूर, तुळजापूर, धाराशिव मधलं, तुळजापूर पासून धाराशिवचं इंजिन ट्रायल मार्च 2027 ला पूर्ण होते. बांधवानो, हे काम तुमचा खासदार ओमराजे निंबाळकरने केलंय. काम करून मी दमलोय आणि ती नारळाचं चुंगड घेऊन जाते, सहज कामावर फिरते कुठं. धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांचे अंतिम निकाल जाहीर होता. जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आता या निवडणुकांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि यांना एक मोठा धक्का बसलेला असून त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या जिल्ह्यातील सर्वच नगर परिषदांमध्ये त्यांच्या गटाला मोठा पराभव पत्करावा लागला होता. आता या उलट भाजप आणि शिवसेना शिंदे गट हे प्रभावी कामगिरी करत जिल्ह्यात बहुतेक ठिकाणी सत्तेवर आपला ठसा उमटवला गेलाय. दरम्यान यानंतर आमदार
रणजितसिंह पाटील यांच्या मुलाने म्हणजेच मल्हार पाटील यांनी ओमराजेवर जोरदार टीकाही केली आहे. धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीत धाराशिव नगरपालिकेतील रस्त्यांची गेल्या अनेक वर्षापासून अतिशय बिकट अवस्था होती. त्यामुळे शहरवासीय परिवर्तनासाठीही उत्सुक होते. शहरात काहीतरी चांगलं घडावं, प्रगतशील घडावं असं स्वप्न प्रत्येक शहरवासी पाहत होते. आता याच अपेक्षेतून मायबाप जनतेने भारतीय जनता पक्षावर विश्वास दाखवला असून त्या विश्वासाबद्दल आम्ही मनापासून ऋणी आहोत असं मत मल्हार पाटील यांनी व्यक्त केलंय. तर विरोधकांनी वैयक्तिक टीका केली असली तरी जनतेने भाजपला ठाम साथ दिली आहे. याबाबत बोलताना मल्हार पाटील म्हणाले की या मतदारसंघातील आमदार आणि जिल्ह्याचे खासदार सातत्याने आमचा माज उतरवणार. भाजपच्या जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष, कार्यकर्ते आणि मल्हार पाटील यांचा माज उतरवणार अशी भाषा करत होते. मात्र मायबाप जनतेनं त्यांना त्यांचीच मसमस्ती खड्डे पडलेल्या रस्त्यावर नेऊन टाकली आहे. कारण धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पक्ष व शिवसेना महायुतीला या घवघवीत यश मिळालं असून महाविकास आघाडी किंवा उबाटासह कोणत्याही पक्षाला साधा एक नगराध्यक्षही निवडून आणता आलेला नाहीये. तर धाराशिव शहरात केवळ 7 ते 8 ठिकाणीच विरोधकांचे नगरसेवक हे निवडून आलेले आहेत आणि यावरून मायबाप जनतेने त्यांची अवकात दाखवून दिली अशी घणाघाती टीका मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर केली आहे. दरम्यान मी या दोन्ही लोकप्रतिनिधींना जे जनतेतून निवडून आलेले आहेत त्यांना खुलं आव्हान देतोय. भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी या दोन्ही खासदारांना आणि भाजपच्या अध्यक्ष जिल्हा परिषदेवर निवडून आणणार आहे. धमक असेल तर उबाटाचा जिल्हा परिषद निवडून आणून दाखवा, धमक असेल तर आईस्क्रीम कोणाचा अध्यक्ष निवडून दाखवणारा असं ओपन चॅलेंज मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांना दिलंय. आता यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट बॉक्स मध्ये लिहायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.